हर हर श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय हर हर महादेव आनंदं परम सुखं
आशुतोष अशा भगवान शिवशंभूच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करू. ज्या भगवान शिवाच्या पंचमुखापासून पंचाचार्यांची उत्पत्ती झाली, त्या पंचाचार्यांच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करू. ज्यांनी 18 पगड जातींना लिंग धारणा केली असे महामानव क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, समाधी राजे संत श्रेष्ठ मन्मथ माऊली, ज्यांनी तुम्हा आम्हाला वयाची 104 वर्ष न थकता स्वतःच्या देहाला त्रास देऊन क्षुधा तृषा याची आठवण न ठेवता धर्माचा प्रसार आणि प्रचार केला. महान असे संत राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य परमपूज्य गुरुमाऊली त्यांच्याही चरणी नतमस्तक हो. आणि पॉम्पलेट वर सर्वच गुरुवारी आहेत. एक एक दिवस आपल्याला ज्ञानामृताचा बोध करण्यासाठी येत आहेत. सर्व गुरुमाऊलींच्याही चरणी नतमस्तक होऊन या अखंड शिवनाम सप्ताह वर्ष 11वे आयोजक नियोजक संयोजक सर्व काही कार्यकर्ते, मला असं वाटतंय दादा खुर्च्याच इकडे घ्याव्या, ती महागडले महागच बसू द्या, त्या खुर्च्या वाल्याच इकडे येऊ द्या. थोडा प्लॅन मध्येच बदल होईल. बरोबर दीपक आप्पा ओरगोंडे, नंदकिशोर आप्पा गबाळे, गणपती आप्पा देशमाने, राम गंजगे आणि मल्कार्जुन आप्पा वारत, अविराज आप्पा स्वभावने, सर्वच कार्यकर्ते मंडळी खूप कष्ट घेत आहेत बरं का. आपल्या घरी लग्न आहे म्हणल्यानंतर आपण 6 महिने आपल्याला झोप येत नाही, पण आपल्या गावामध्ये शिवनाम सप्ताह आहे, भव्य दिव्य अशी शिव महापुराण कथा आहे, तर आपल्याला सुद्धा झोप यायला नाही पाहिजे. महिलांमध्ये सुद्धा भरपूर कार्यकर्ते आमच्या ताई सगळेच देशमाने, हे सर्व कार्यकर्ते यांना वंदन करू. त्याचबरोबर आमचे कलाकार मंडळी सुंदर असं गायन करत आहेत, वादन करत आहेत. सिस्टीम वाले दादा खूप छान सिस्टीम आहे, खूपच छान, तक्रार काही नाहीच आहे, सुंदर अशी सिस्टीम. आणि त्याचबरोबर काही जे अन्नदाते असतील, ज्यांनी महाप्रसाद असेल, नाश्ता असेल, आणि चटई उचलण्यापासून कीर्तन करेपर्यंत कथा करणारे सर्व काही या अखंड शिवनाम सप्ताहामध्ये परिश्रम घेणारी सर्व मंडळी, विनेकरी असतील, सर्वच शोपाटावाले, पारायणवाले, जे काही सर्वांना वंदन करून कथेचा आजचा कितवा दिवस आहे? 3रा दिवस. 3ऱ्या दिवशीची शिव महापुराण कथा. 2 दिवस कथा का ऐकावी, कथा ऐकल्यानंतर काय फळ मिळतं, कलियुगामधल्या प्रत्येक मानवाने कथा का ऐकली पाहिजे. त्याचबरोबर शिवतत्व समजून घेणं अवघड आहे, पण एकदा का शिवतत्व कळालं की परत काहीच अवघड वाटत नाही. अवघड काय? कारण देवाला अवघड पूजा नाही, नित्य आणि नियम
अवघड आहे. नित्य नियमाने भगवंताची पूजा केली पाहिजे. आज काही तत्व त्यामधले जे अष्टावर्णामधले जे वर्ण आहेत ते काही वर्णाचं वर्णन करायचं आहे. आजची शिव महापुराण कथा आणि या कथेमध्ये आपण काल कथा अर्ध्यापर्यंत सोडली होती. ती कथा कोणती होती? सगळे एकमेकाकडे बघा. सोडलीच नेमकं कुठं होती, धरलीच कुठं होती तीच कळण. आता सोडलेली काय कळण. अगोदर कुठून सुरुवात केली आहे की नाही? कथा नारद मुनीची सुरू केली होती. नारद मुनी विंध्य पर्वतावर एकदा गेले होते. त्या पर्वतावर गेल्याच्या नंतर त्या पर्वताला गर्व झाला. सर्वात श्रेष्ठ मी आहे, माझ्यापेक्षा आणि कोणी उंच नाही. यांनी तर खाऊन टाकलं महाराज. मी आणि माझ नेमकं मी कोण आणि माझ काय ज्याला कळालं ना, खरं त्याला शिवच कळाला. मी कोणचा शोध नाही आणि माझ काय आहे मरत्या टाइमापर्यंत कळत नाही. मी कोण आहे यासाठी कथा कीर्तन ऐकावे लागतात. या मीचा शोध घेण्यासाठी कुठं जायचं? कुणीही सांगत नाही एवढं मोठं गुह्य ज्ञान. मी म्हणजे कोण? जे 19 तत्वाला जाणतो तो मी आहे. मग हे 19 तत्व कोणते? मागून आलेल्यांनी आता पुढे येऊन बसायचं. मागचे पुढे पुढे ढकलत गेले की ते काहीतरीच दिसत आहे की नाही? या 19 तत्वाला जो जाणतो तो शिव तत्वाला जाणतो. तुम्ही म्हणा सूक्ष्म देहाची तत्व आहेत तर 16 आहेत, कुणी 19 सांगत. मग नेमकं 19 काय आहे? म्हणून मनमत माऊलींनी सांगितलं, अरे निजू नका जागा जागा. निजू नका म्हणले जागा, पण काय करा जागून त्या 19 तत्वाला जाणून घ्या म्हणजे शिव कळून जाईल. म्हणजे या 19 तत्वामधले पहिले 5 तत्व आहेत. 5 तत्व आहेत ज्यामध्ये मीचा शोध केला. मी कोण? जे पंचाचार्य. ज्यामध्ये 6 तत्व आहेत. हिशोब करा, माझा थोडा हिशोब कच्चा आहे. 5 आहेत
पंचाचार्य आहेत, 6 आहेत, षटस्थल आहेत आणि 8 आहेत, अष्टावर्ण आहेत. किती झाले माहिती? झोपल्या की काय नाही ना? किती झाले? 19 झाले. या 19 तत्वाला जो जाणतो तो खरा शिवतत्व जाणतो. या 19 तत्वाला जाणून घ्या म्हणले, मग अहंकार राहत नाही, मग मी जातो. या विंध्य पर्वतावर ज्या वेळेला नारद मुनी गेले, त्यानं सांगितलं मी सर्वात उंच आहे, सर्वात श्रेष्ठ आहे, माझ्या एवढं कुणी उंच नाही. नारद मुनीला आश्चर्य, तुम्ही एवढे मोठे? हो, माझ्यापेक्षा कुणी उंच नाही. तुमच्यापेक्षा सुद्धा एक पर्वत उंच आहे. प्रश्नच पडला. मी श्रीमंत आहे, माझ्या इतकं कुणी श्रीमंत नाही. मी सुंदर आहे, माझ्या इतकं कुणी सुंदर नाही. 8 प्रकारचा शास्त्रामध्ये मध सांगितला, ज्यामध्ये मी शिलवान आहे, दुसरं कोणी नाही. मी कुलवान आहे, माझ्यासारखं कोणी नाही. मी रूपवान आहे, हे मध आहेत बरं का शास्त्रामधले. मी विद्यामान आहे, मलाच जास्त येतं, माझ्यासारखी विद्या दुसऱ्याला येतच नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलं, न रूपमस्येह तथोपलभ्यते, नान्तो न चादिर न च संप्रतिष्ठा, अश्वस्थमेनं सुविरूढ मूलम मसंग शस्त्रेन दृढेन चित्वा दृढेन चित्वा दृढेन चित्वा. रूप राहणार आहे का? न रूपमस्येह, रूप राहणार नाही. तथेपलभ्यते, काय लाभणार आहे? रूप लाभते का? उच्च कुळामध्ये जन्माला खरंय, पण राहणार आहेत का? हो, शीलवान आहेत, राहणार आहे का? 8 प्रकारचे मद घालवण्यासाठी सुद्धा भक्ती मार्ग सांगितलेला आहे. नच संप्रतिष्ठा, प्रतिष्ठा राहणारी का महाराज? 5 वर्षाला प्रतिष्ठा बदलत असते. प्रतिष्ठेच्या माग पळून जायचं नाही. पतन झालं माणसांचं. शास्त्रामध्ये 3 हट्टामध्ये पतन सांगितलं. एक बाल हट्ट, स्त्री हट्ट, राज्य हट्ट. 3 हट्ट सांगितले. 3 हट्टामध्ये बाल हट्ट पूर्ण केला की तो बाल हट्ट, लहानपणी बाल हट्ट पूर्ण केलेला मोठ्यापणी अवघड जातो, आणि तो बाल हट्ट पूर्ण नाही झाला की आपलाच मुलगा आपला जीव घेतो. म्हणून बाल हट्ट किती पूर्ण करावा कळलं पाहिजे. शास्त्र सांगतं, काही मागितलं तर काही द्यायचं नसतं, काही गोष्टीला नाही शिकवावं लागतं. पण शास्त्रामध्ये बाल हट्ट नाही म्हणले, स्त्री हट्ट आहे. या स्त्रीच्या हट्टापायी जन्मदाते आई वडील कुठेच नाही. आता सांगावं कसं? फेसबुकला येऊ दिसतंय स्त्री हट्ट. या स्त्री हट्टापायी एकाचे 10-10 एकर गेले, तरी हाती काही लागलं नाही. आणि तिसरा आहे राजहट्ट, नच संप्रतिष्ठा, प्रतिष्ठा लाभणारी आहे का? यालाच राजहट्ट म्हणतात. 5 वर्षाला बदलते. बदलणाऱ्या प्रतिष्ठेसाठी 10 पिढ्यापासून आलेली सुद्धा जी मालमत्ता असते ती जात असते. म्हणून शास्त्रामध्ये 3 हट्ट घातक आहेत म्हणून सांगितलं. याला गर्व झाला होता, तो शिव परमात्म्याकडे गेला तेव्हा तुम्ही सांगितलं होतं, मी तुमची भक्ती केली होती, माझ्यापेक्षा कुणीही उंच राहणार नाही. नारद मुनी सांगत आहेत, तुझ्यापेक्षा सुद्धा उंच आहे. तुम्ही मला काय दिलं? मी तपश्चर्या केली. मागण्यासाठी तपश्चर्या असावी का? साधा अभिषेक जरी करायचा म्हणलं तर अगोदर आपली डिमांड असते, आहे की नाही?
मागावं काय कळालं पाहिजे, मागावं कुणाला कळालं पाहिजे. उगा एक कप घ्यायचं शेजाऱ्याच्या घरी गेलं, द्या साखर द्या साखर, एक दिवस दिली, 2 दिवस दिली, तिसऱ्या दिवशी ती नाक डोळे मोडते. हिला काही काम नाही, माझ्या घरी आल्याशिवाय राहत नाही. मागावं का? मागावं त्या भगवंताला. मागितलं पाहिजे, मागितल्या बरोबर तो देतो. पण कसं मागावं, किती मागावं. 26 वर्षाचं युवक होत आणि आता लग्न होणं पण अवघड झाले. कलियुगामध्ये लग्नाचं अवघड आहे. शेती करायची नाही पण 7 बारा पाहिजे. शेती करायची नाही, जर 7 बारा पाहिजे असेल तर कष्ट बांधून मुलीला शेतामध्ये ऊस तोडायला पाठवायचं, तर शेती पाहिजे. नाहीतर शेतीचा हट्ट करायचा. इथं बसलेल्या माया, मी पण आहे माय, तुम्ही येत मी नाही, यातला विषय आहे का? तुम्हाला पण मुलगी मला पण मुलगी आहे, आणि अगदी भानावर राहून मी बोलत आहे, विचार करूनच बोलत आहे. काय मागावं, काय हट्ट ठेवावा, सुखात राहणं महत्वाचं आहे का 7 बारा महत्वाचे? काय मागायला त्यांचं त्यांनाच कळण, आणि काय झालंय कुणाला काय माहिती. मागावं कुणाला? 26 वर्षाचा मुलगा होता, भगवंताची तपश्चर्या करू लागला. देवा, लग्न होणं मुश्किल आहे, माझ्या आईला तर आता दिसत नाही, घरात कामासाठी मदतीसाठी कुणाची तरी गरज आहे, माझ्या आई वडिलांची सेवा व्हावी यासाठी माझ्या घरी अशी एका महिलेची गरज आहे. आणि खरंच आता माझ्या लग्नाचं वय झालंय, माझं लग्न व्हावं का, माझ्या आईला आराम मिळावा. आईकडे गेला, आई तपश्चर्या करायची, काय मागू? आईनं सांगितलं, बाळा तुझं लग्न व्हावं आणि तुला एखादं लेकरू व्हावं आणि ते मी डोळ्यानं बघावं, याच्या व्यतिरिक्त मला काहीच नको. आईचं मागणं असतं. मग आईला डोळ्यानं दिसतच नव्हतं, तरी डोळ्यानं बघावं म्हणत होत. आता याच्या मनात बसलं, माझ्या आईला जरी माझं लग्न झालं आणि तरी सुद्धा माझ्या आईला डोळ्यानं दिसत नाही, मग काय करायला पाहिजे? आईसाठी दृष्टी मागून घ्यायला पाहिजे. लग्न झालं म्हणला, आता देवाला मागत असताना पुन्हा पुन्हा भक्ती करणं कठीण आहे. पुन्हा पुन्हा भक्ती कठीण आहे म्हणला. आता बायको मिळायची, आता आईसाठी बायको पाहिजे. बरं, ही बायको आईला दिसलं पाहिजे. आईची इच्छा काय होती? नातवंड बघायचंय. आता 3 इच्छा अत्यंत गरजेच्या आहेत म्हणला. एक, बायको मिळणं, बायको मिळण्याच्या अगोदरच देवाला पुत्र होऊ द्या म्हणून तेही मागायचं होतं, आणि ते बघण्यासाठी आईला दृष्टी, या 3 गोष्टी पाहिजे होत्या. देवाची तपश्चर्या करण्यासाठी गेला, पवित्र क्षेत्रावर, पवित्र ठिकाणावर ते देवाची भक्ती करू लागला. देवाची भक्ती कशी करू लागला? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोला, ओम नमः शिवाय.
शिव पंचाक्षरी मंत्र, शिव षडाक्षरी मंत्र. किती मंत्र आहेत? एवढ्या मंत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ मंत्र सप्तकोटी मंत्र आहेत. सप्तकोटी, 7 कोटी मंत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ मंत्र जर कुठला असेल तर षडाक्षरी आणि पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय. का हा मंत्र म्हणला पाहिजे? हाच मंत्र का श्रेष्ठ? या मंत्रामुळे काय होतं? का महामृत्युंजय मंत्र श्रेष्ठ नाहीये का? गायत्री मंत्र एक नाही, गायत्री कितीक मंत्र आहे. गणेश गायत्री, लक्ष्मी गायत्री, सरस्वती गायत्री, शिव गायत्री, किती गायत्री मंत्र आहेत. एक आहे का गायत्री मंत्र? अनेक गायत्री मंत्र आहेत. ते श्रेष्ठ नाहीयेत का? किती मंत्र आहेत म्हणले? खूप मंत्र आहे. हरवल्याचा, सापडल्याचा, हे ते काय थोडे मंत्र आहेत का? खूप मंत्र आहेत. पण या 7 कोटी मंत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ मंत्र जर कुठला असेल तर नमः शिवाय हा मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे. आणि जर त्याला ओंकार लावला तर ओम नमः शिवाय सर्वात श्रेष्ठ मंत्र आहे. ओम नमः शिवाय का हा मंत्र श्रेष्ठ? काय तुमच्याकडे प्रूफ आहे ताई? तुम्हाला का श्रेष्ठ वाटतो हा? तुमच्याकडे काही शास्त्राचा आधार आहे का? हो, शास्त्राचा आधार आहे. भगवंताने या देहामध्ये 6 चक्राची निर्मिती केलेली. 6 चक्रामध्ये मूलाधार चक्रापासून आज्ञारव्य चक्रापर्यंतचा प्रवास असतो. मग या 6 चक्रामध्ये 6 स्थानामध्ये त्या एका एका चक्राची निर्मिती केलेली आहे. आणि त्या एका एका चक्राला एक नाव देऊन टाकलं. ज्यामध्ये गुदस्थानामध्ये न नाव देऊन टाकलं. तिथं एक चक्र आहे म्हणले, त्या चक्राला जागा करायचं. ज्यामध्ये ओटीपोट आहे तिथं एक स्थान देऊन टाकलं, त्याला म नाव देऊन टाकलं, त्याला जागृत करायचं. ज्यामध्ये ज्यामध्ये बेंबीचा भाग असतो त्यामध्ये ते एक चक्र, त्याला एक नाव देऊन टाकलं. ज्यामध्ये हृदय स्थानामध्ये एक चक्र आहे म्हणले, आणि हृदय चक्रामध्ये तिथं सुद्धा त्याला एक चक्राला नाव देऊन टाकलं, त्याला वा नाव देऊन टाकलं. ज्यामध्ये कंठस्थान आहे म्हणले, आणि या कंठस्थानाला सुद्धा य नाव देऊन टाकलं. आणि या प्रकारे नम शिवाय आणि 2 भ्रुकुटीच्या मध्य भागामध्ये एक चक्र आहे म्हणजे त्याला नाव दिलं ओमकार. या 6 चक्राला जागा करण्यासाठी हा ओम नमः शिवाय जप आहे म्हणले, हा सर्वात श्रेष्ठ जप आहे. आणि हा भगवंताला अतिशय प्रिय याच्यामुळे आहे, जे 6 चक्र म्हणजेच मी आहे, चैतन्य स्वरूप आहे. आणि चैतन्य म्हणजेच मी आहे. म्हणून इतर जप केले तर काय होत, आणि हा जप केला तर काय होत ची प्राप्ती. इतर जप केलं नास्तिक प्रपंचाची प्राप्ती आहे. पण हा जर जप केला तर जे तुमचं नाही ते तुम्हाला कळतं, आणि जे मुळात तुमचं आहे तेही तुम्हाला कळतं. जे तुमचं नाही तेही तुम्हाला मिळतं, आणि जे तुमचं आहे स्वरूप तेही तुम्हाला कळतं. कळालं का? काय म्हणले ते? फक्त तुमचंच कळालं. कळालं का? लेट करंट आहे का? काय नाही, तर माझं स्वरूप आहे हे मला कळतं. पंचमहाभूतापासून भगवंतानी प्रपंचाची उत्पत्ती केलेली आहे, तोही मला कळतो. जे माझं नाही हे पंचमहाभूतामधलं हे माझं नाही, मला इथं सोडून जायचंय, हेही मला कळलं. आणि जे माझं आहे, जे मी आहे, चैतन्य स्वरूप आहे, हेही मला कळालं.
कळालं ना? मग यासाठी षडाक्षरी आणि पंचाक्षरी शास्त्र सांगतं, शास्त्राच्या विधी शिव महापुराण कथा सांगते. षडाक्षरी आणि पंचाक्षरी मंत्र, मी कोण, माझं काय आणि मीचा अर्थ आपल्याला दाखवून देत. म्हणून 33 कोटी मंत्रामध्ये हा षडाक्षरी आणि पंचाक्षरी मंत्राचा जप केलाच. हर हर महादेव, हर हर महादेव, शिव महापुराण भगवान की जय. षडाक्षरी पंचाक्षरी मंत्राचा जप करण्यासाठी तो गंगेच्या काठेवर गेला. चला, जिथं होतो तिथं जाऊ, जिथं होतो तिथं जाऊ, जिथं सोडलं तिथं जाऊ. हा गंगेच्या काठेवर गेला 3 मागण्या मागण्यासाठी. भगवंताचा जप करू लागला. देवा, शिवा, महादेवा, भोळ्या शंकरा, तुमचा जप करायला लागलो. माझ्या 3 मागण्या. लवकर प्रसन्न होणारी देवता शिव परमात्मा, कमी तपश्चर्यामध्ये जे पाहिजे ते देणारी देवता शिव परमात्मा, स्वतःला सुद्धा भक्ताला देऊन टाकणारा शिव परमात्मा. एवढा महान असा शिव परमात्मा, त्या शिव परमात्म्याची भक्ती करण्यासाठी गंगेच्या काठेवर गेला आणि भक्ती करू लागला. भक्ती अशी केली, भगवंत प्रसन्न झाले. आणि भगवंत प्रसन्न झाल्याच्या नंतर देव पांढऱ्या शुभ्र, देव कोणी म्हणत निळा आहे. लोकांनी निळा का त्याला कळालंच नाही. देव कधी निळा आहे कोणाला माहित. देव निळा नाही. कसा आहे देव? कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहार. देव कसा आहे? कर्पूर गौरम. मग कापूर कधी निळा झाला बाबा? माझ्या माहितीस तर तो पांढरा आहे. शिव परमात्मा पांढरा शुभ्र आहे. त्या शिव परमात्म्याची भक्ती केला आणि देव समोर उभे टाकले पांढऱ्या शुभ्र अशा वर्णामध्ये. कंठ निळा आहे भगवंताचा, जटाजुटाने विभूषित झालेला आहे. सर्व अंगावर रुद्राक्ष धारण केलेले आहेत, अंगावर नागाचे भूषण धारण केलेले आहेत, अंगावर व्याघ्रांबर आहे, एका हातामध्ये डमरू आहे आणि दुसऱ्या हातामध्ये त्रिशूल आहे. असा शिव परमात्मा त्या भक्ताच्या समोर उभा टाकला. भक्तांनी वंदन केलं. माय दरवेळेला देव असा उभा टाकला असं समजू नका. दरवेळेला देव असा उभा टाकल समजू नका. देव गुप्त रूपामध्ये तुमच्या घराकडे येत असतो. गुप्त रूपी आला घरा. देव मिस कॉल करत नाही, देव फोन करत नाही. कधी आला आणि कधी गेला कळतच नाही. गेल्याच्या नंतर कळत की देव घरी आला होता. तसा समोर भगवंत उभा टाकला आणि यांनी त्या भगवंताला मागितलं, देवा माझ्या 3 मागण्या. पण त्याच दिवशी पार्वती मातेनं सांगितलं होतं, देवा 3 जर कोणाला दिलात मागण्या तर मी कैलासावर येऊ देणार नाही. प्रत्येकाला एकच मागणी द्यायची. देव म्हणले, बरं आहे बाई, 70% आरक्षणचा फरक आहे. तो आरक्षण तुम्हीच नाही दिलेलं, देवानं दिलेलं आहे. आता म्हणले लोक आता झाले 70%. महाराज आता नाही झाले. आरक्षण पहिल्यापासून आहे. नीट ऐका. देवानं स्वतःला नंदी घेतला, पर पार्वती मातेला सिंह दिला. मग आरक्षण नाही तर काही. देवानं काही साधं नाही केलेलं. देव स्मशानामध्ये राहिला, पण पार्वती मातेनं मागितलं सोन्याचं महाल देऊन टाकलं. देव म्हणले का मी स्मशानात राहतो तू राहा म्हणून? कधीच नाही म्हणले. 70% आरक्षण तुम्ही म्हणता आम्ही दिलं, आम्ही नाही ना मान्य करत. तुम्ही दिलंय म्हणून. ते माझ्या शिव परमात्म्यानेच दिलं आणि ते आम्ही घेतलं.
तुम्ही दिलं नाही ना आम्ही घेतलं नाही ना आम्ही घेतलं नाही तुम्ही दिलं नाही. मग ते उभा टाकले. आता काय मागावं? पार्वती मातेने सांगितलं 3-3 मागण्या नाही. ठीक आहे, एक मागणी माग बाबा म्हणले काही तर. यानं म्हणलं आता ठीक आहे, एकच मागणी मागायची. आता लग्न नाही, बायको पाहिजे. बायको असल्याशिवाय मूल नाही, आणि आईला तर मुलंच बघायचे आणि आईला बघण्यासाठी डोळे नाही. आता मागण्या तिन्ही अत्यंत गरजेच्या आहेत. कशा मागाव्या? देवा एकच मागतो, मेरी माँ सोने के महल में देखे पोता. बस संपला विषय, जास्त नकोच. मेरी माँ सोने के महल में देखे पोता. बघा, लग्न करावं लागलं, त्याला मुलगा द्यावा लागला, आणि ते बघण्यासाठी आईला डोळे द्यावे लागले. मागा असं. विंध्या पर्वतावर बसणारा हा सुद्धा काय करू लागला? भगवंताला मागू लागला. चला कथेच्या ठिकाणी दृष्टांत सांगू. भगवंताला मागू लागला, देवा सर्वात श्रेष्ठ मला बनायचंय. पण त्या भगवंताने श्रेष्ठत्वाचं त्याला वर्णन करून दाखविलं. ना श्रेष्ठ ना कनिष्ठ, कोणी श्रेष्ठ नाही कोणी कनिष्ठ नाही, पण तरी सुद्धा भक्ताला पाहिजे ते देणारा हा शिव परमात्मा कधीही कमी पडत नाही. त्या देवाच्या नामस्मरणाचा एवढा प्रताप आणि प्रभाव आहे. म्हणून सतत नामस्मरण केलं पाहिजे, ते सुद्धा कसं? निष्काम होऊन. निष्काम हो